केवल ज्ञान गुरुमूर्ती धन्वातीत गगन सदृश तत्वमशादिल अक्षरम् एकनिते मलचलं सर्वादि साक्षीभूतं भवात् त्रिगुणं रहितं सद्गुरुस्तन्ममामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा दत्तात्रेय महाराज की जय आत्रेयानुसया माता की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज की जय बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय सब साधु संतनम की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय। Con bạn hay con phải अवधूतायै वाजता
नमना माझे गुरु राया 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 नमना महाराज दत्तात्रया महाराज
अवतार धरुणी
ऐशी वेद श्रुती बोलती ती मज मरखा प्रतिम वाढेल कोठे जयेची किडिया स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण ते जीवनबंधू श्री गुरु चरण ते नमस्कार सद्गुरुचे आता नमो जनक जनिता जेने नवमासी गर्भ वहिले तत्वता तिथे स्मरण होता तम उत्पन्न तुम्हापासून आता वर्णते सज्जन जे का आनंद चिदघन वर्षकाती स्वानंद जीवन संत सज्जन वावया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमज्जलं सर्वादि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु ध्यानमुलं गुरुमूर्ते पूजामुलं गुरुपदं मंत्रमुलं गुरुवाक्य मोक्षमुलं गुरुकृपा नमो नमाजे गुरुराया नमो नमाजे गुरुराया नमाजे गुरुराया नमो नमाजे गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमो नमाजे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ऐशियाचा पदरधरा जे देव येईल घरा ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी प्रस्तुत मस्तक हे पायावरी परत ज्ञानी संतांच्या जय
गावे केला वास त्या गावी नसा तुदास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी निरूपणा करता निवडलेला ग्रंथ श्री दत्त परज्ञान जीवनमुक्त ग्रंथ आणि आजचा 6वा दिवस त्याचा एकच दिवस शिल्लक राहिला उद्याचा 6 दिवस कुठे गेले पत्ता लागला आणि कसे गेले याचाही पत्ता पण तुम्हा सर्व भक्त मंडळीच्या सहकार्याने चालू असलेला अखंड भव्य दिव्य दत्तनाम सप्ताह आनंद सांप्रदायिक उत्सव सोहळा विदर्भामध्ये अमरावतीमध्ये अडगाव या गावामध्ये फार मोठ्या उत्साहाने चालू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले 5 अध्याय झाले, आता 5वा अध्याय चालू आहे आणि 3-4 दिवस दलालदन राजा आणि दत्तप्रभू यांचा संवाद होता. गुरु शिष्याचा संवाद. दलालदन राजा सारखा शिष्य नाही, त्याच्यासारखा शिष्य होणेच नाही. दत्तप्रभूला तर काय बघायचं काम आहे, जगत गुरुच गुरु शिष्याची जोडी. मग आता इथून आपल्याला कथा सुरू झालेली आहे. दत्तकथा अनुसया माईचा एवढा गजर कोणला की हा गजर 40 संख्येच्या पार गेला, निरालंब शिखरापर्यंत गेला. त्या आनंदाच्या कानावर ध्वनी पडला आणि आनंद मानव तिथून आद्री अनुसयाच्या ग्रहाकडे निघालेली आहे. कालच्या अध्यायामध्ये इथपर्यंत झालं, त्याच्या पुढचं बघू. आनंदाय नमो नमः. श्री दत्तात्रयाय नमो नमः. अवधूताय नमो नमः. दिगंबराय नमो नमः. सुरुवातीला आधी नमन दररोज सांगत जातात. नम्र झाल्याशिवाय कोणतेही काम सक्सेस होईल. म्हणून बापून उचललं मस्तक हे पायावरी. पायावर डोसकं टेकवलं. कोणाच्या परज्ञानी संताची कोणाच्या बी डोक्यावर टोचल्या जमत काय. व्यसन करणाऱ्या माणसाच्या पायावर डोसकं ठेवायला जाणार. कुणाजवळ? परज्ञानी संताजवळ. परज्ञानी संत. मग आधी नम्र झाला होता त्याने कोंडी अनंता. ज्याने नम्र झाला देवाला सुद्धा बंदीखान्यामध्ये बंद करता येईल. फक्त नम्र वयाची ताकद पाहिजे. ऐसे काही करा करमा देवा वेळ
काय म्हणलंय? आयशे काही करा वर्म कर्म तिने जीवा मिळेल वर्म. काहीतरी चांगले कर्म ठेवा. वर्माई तुझी करा दत्तना हृदयधरा. कर्म चांगले करू दत्तना हृदयामध्ये ठेवा. हात्री अनुसया माते सर्व. वरवर भक्ती केल्यानंतर मनातून भक्ती पाहिजे. मग दत्त महाराजाशिवाय मोक्ष देणार कोणी नाही. मोक्षाचा दाता एकच आहे. त्या दत्त महाराजापाशी जावं लागते मोक्ष घ्यायला. इतर दैवी दैवताच्या जवळ गेला तर मोक्षाची प्राप्ती नाही. म्हणून संत काय सांगतात? दत्त आहे मोक्षाचा दाता. इतराशी नव्हे संता. दत्त आहे मोक्षाचा दाता. इतराशी नव्हे संता. इतराशी करिता भक्ती जीव पायला तुझी. इतराशी करिता भक्ती जीव पायला तुझी. मोक्ष जर पाहिजे असेल तर दत्त आहे मोक्षाचा दाता. त्रास नवडी सत्ता. ही सत्ता कोणाजवळ दिलेली आहे. तसं ज्याचं त्याला काम लावलंय. गायन करणाऱ्याला गायनात जमते. त्याला तबला जमेव म्हणल्यानं जमला. तबलावाल्याला गायन कर म्हणलं तर गायन करणार. ज्याचा त्याचा छंद आहे. ज्याची त्याची सत्ता आहे. आणि त्या दत्त महाराजांची सत्ता कशी आहे? हात पुढे हरिहार ब्रह्मदेगा. येथे इतराचा लेखा कोण करे. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? श्री गुरु सारे का आस्था पाटीरा. श्री गुरु सारे का आस्था पाटीरा. गुरु सारे का आस्था पाटीरा. श्री गुरु सारे का आस्था पाटीरा. राजा
आता उतरलो ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी गुरुच्या कृपेने तरुण गेलो आणि तुम्हाला सुद्धा तरायचा असेल तर गुरुच पाहिजे. द्वैताची जाणणे गुरुविन ज्ञान बघा द्वैताची जाणणी फिरावं लागते गुरुविना कैसे ज्ञान. ज्ञानाशिवाय भक्ती नाही भक्तीशिवाय मुक्ती नाही. एकामेकाला लागून कनेक्ट होतात गोष्टी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याच दत्त महाराजाचं भजन केलं. पैलमेरूच्या शिखरे ज्ञानदेवाच्या दत्तात्रयांतरे ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतरामध्ये दत्त महाराज आहेत. मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार गुरु म्हणून विशेष साध्य गुरु एका विवेकावरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या हृदयामध्ये सद्गुरु होते म्हणून मी तरलो आणि तुम्हाला सुद्धा तरुण जायचं असेल तर गुरुच लागते. दुसरा कोणता मार्ग नाही एकच मार्ग आहे. खरा आनंद खरा खरा आनंद खरा दत्ताने मार्ग खरा आनंद खरा खरा आनंद खरा दत्ताने मार्ग बोलवे खरा खरा आनंद खरा खरा आनंद खरा दत्ताने मार्ग दाविला आहे पुरा. सगळाच मार्ग दाखवला घेऊ. मग या मार्गाने जात असताना आडरानानं जायला जमणार पैकीना बरोबर आडरानानं जायला जमणार सरळ मार्ग धरून जावं लागते. म्हणून महाराज एका ठिकाणी काय सांगतात एका पदामध्ये नको नको म्हणा जाऊ आडराना नको म्हणा जाऊ आडराना नको नको म्हणा जाऊ आडराना हिंदू नका काट्यानं जाऊ नका. काटे खूप सले तर पाय बंबाळ पुन्हा समोर चालताय. सरळ मार्ग धरून एकाच मार्गाने जावं लागते. जसं आपण रेल्वे मधून नांदेडून बसल्या तर डायरेक्ट अमरावती येते. आता काटे कुठं नाही. तसा हा दत्त मार्ग म्हणजे सोपा मार्ग साधा मार्ग आहे. पण या रस्त्यानं पब्लिक कमी आहे. दुसऱ्या रस्त्यानं पब्लिक जास्त झाली. गर्दी मावना झाली. वारी मावना झाली. दिंड्या मावना झाली. त्या रस्त्यानं भरपूर गर्दी आहे. पण या रस्त्यानं
हजारों में नहीं है, लाखों में देख, करोड़ों में एक. हजारात नाही म्हणे, लाखामध्ये नुसतं बघा म्हणाले, सापडलं तर सापडलं. मात्र करोडामध्ये एक माझा भक्त आहे, एक गुरु भक्त. म्हणून शिष्या काय म्हणते, गुरु माझा माझा माझा, गुरु माझा माझा माझा, गुरु माझा गुरु माझा माझा माझा, गुरु माझा माझा माझा, गुरु माझा गुरुचा, गुरु माझा माझा माझा, माझा माझा माझा, गुरु माझा गुरुचा, गुरु माझा माझा माझा, गुरु माझा माझा माझा, गुरु माझा गुरुचा, माझा माझा माझा, माझा माझा माझा, एक गुरु आणि शिष्या एक झाल्याशिवाय परमार्थ संशेष नाही. म्हणून आपल्या आरजीमध्ये सांगितले, ज्योती तो ज्योत घ्या मिसळून, शिकवा पाडा उजळणी. ऐका शिवदासाची वाणी, शिकवा पाडा उजळणी. ज्योतीमध्ये ज्योत मिसळावा. मग काय असे नवलाची नवलपरी, ज्योत उतरली पत्रिके माघारी. समाधिस्थ होती अनुसया योगेश्वरी, ज्योत उजळीत उतरली. पत्रिका आश्रमाहून दत्त महाराज इथं आले. निरालंब शिखरावून पत्रिका आश्रमाला आले आणि त्यावेळेस अनुसया माता समाधीस्थ बसली होती ध्यानामध्ये, आणि ज्योत ओंजळीमध्ये आली. सद्गुरु महाराज की जय. मार्गेश्वर मासे पौर्णिमेशी अवतरणे आदित्यवारे, शुभ पूर्ण नक्षत्रासे, पूर्ण प्रकाश श्री भवनासे, नवरणे विश्वाता अवतरणाचे बद्रिका आश्रमाला सुरू आली. अवतरला श्री कृपा मूर्ती, तापे प्रभू वचन बोली. दत्त चरणी मन आनंद रे, दत्त चरणी मन आनंद रे.
दत्त महाराज केव्हा आले? आता ती काल्याच्या कीर्तनात सगळंच आहे अजून डबल, म्हणजे तुम्हाला वाटतच झालं पाहिजे दत्त महाराज नेमकी काय वस्तू होय, वस्तू तरी कोणती होय. आज नाही ते उद्या आहे त्याचं कीर्तन सकाळी. मग जिचे नाव महासती अनुसया रिद्धी सिद्धी रावती तया ठाया पंचतत्वे तया ठाया अष्टप्रहर अनुसया मातेच्या घरी रिद्धी सिद्धी रावत होत्या. रिद्धी सिद्धी ते काय तिला बोलून घेतलेलं होते, मनाला आलेले होते रिद्धी सिद्धी. आपल्या भागामध्ये बरेचसे साधू रिद्धी सिद्धी प्राप्त केलेले आहेत. मात्र रिद्धी सिद्धी निधी अवघेच उपादे जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी हे उपाधी उपाधीच्या बाजूला पाहिजे. बाळगुरु महाराजांच्या पाठीमागे लागली होती रिद्धी सिद्धी, म्हणून अख्ख्या नांदेडला गंगाच्या पाण्याचं तूप करून तुपापोळीचं जेवण पाहिजे. संत झाला परिणामाचा ध्वजोभारला. जगामध्ये एकच संत झाला, कलियुगी अवतरले शहादत चक्रधरा शुभदेश देवोरा कविडा निज परमंथा. एक कलियुगामध्ये शहादत्ताचा अवतार, शहादत्ताचे अवतार स्वामी माझे बाळगिरी महाराज अवतारी पुरुष होते. त्यानं जन्माला येण्याच्या आधी दाखवलेलं की आम्ही अवतारी आहोत. सामान्य लेकरू 9 महिने 9 दिवसाला गर्भाच्या बाहेर येते. मात्र 9 महिने झाले, 10 महिने झाले तरी बाळगिरी महाराज काय बाहेर येणार. संभाजी पाटील आणि केळूबाई
दोघांना चिंता आणि चिवड्याला गेले त्याचे गुरुवर्य होते त्यावेळेस निजामच्या काळात रुद्रगिरी महाराज चिवडे त्याचे गुरुवर्य आणि गुरुला कळाला आपले शिष्य चिंतेमध्ये आले म्हणून ते केवळ्यावर राहेरला आले आणि एका जागी बसून काय सांगतात हा असे अवतारे पुरुष याशी लागते 12 मास किती महिने लागते म्हणजे याला 12 महिने लागतील तेव्हा हे अवतारी पुरुष बाहेर येते याच्या पहिले एक 12 महिने आईच्या गर्भामध्ये एक राहिलं होतं त्याचं नाव काय शुकमुनी बामणाचं पोर एक खेळाशी व्याधी बामणाचं पोर एक खेळाशी व्याधी 12 वर्षे लंबालरी 12 वर्षे लंबालरी कापत बाहेर अजून 12 वर्षे आईच्या गर्भामध्ये बामणाचं पोर एक खेळाशी व्याधी 12 वर्षे लंबालरी कापत कापत बाहेर आली नागवेच पडून गेले रे ऐक खेळ्या तुला सांगतो जाणून खेळ खेळ मोठा भारी आहे संसाराचा हा संसाराचा खेळ मोठा भारी आहे बाळगुरु महाराज त्यांच्या रुद्रगिरी महाराजांना त्यांच्या आई वडिलांना सांगितलं 12 महिने लागतील काही चिंता करता 12 महिन्याला बाळगुरु महाराज जन्माला आले परिणामाचा अवतार जन्माला आला आणि जन्मल्यापासून सतत मुखामध्ये दत्त काय म्हणले दत्त सतत दत्तच आपले लेकर कसं खेळतात तिकडे जाय वळाला जाय माळाला जाय मात्र बाळगुरु महाराज टाळ घ्यायची मित्रमंडळीला घ्यायची एका जागी बसून झाडाखाली नंबर 1 भजन दिवस रात्र भजन असं करत करत बाळगुरु महाराज मोठे झाले 7 वर्षाचे आणि विहिरीमध्ये सगळे मित्र गेले आंघोळीला आंघोळ करून बाहेर आले आणि आपले बाळगिरी महाराज सुद्धा विहिरीमध्ये गेले पण मध्ये गेले पण वरी आले नाही तिथंच त्याला नामाचा ध्यास लागला नामस्मरण करत बसले विहिरीमध्येच देवा दत्ता दत्ता देवा दत्ता माय बापाला चिंता लेकरू कुठे गेलं बाबा आपलं लेकरू कुठे गेलं त्यावेळेस रुद्रगिरी महाराज आले आणि विहिरीच्या जवळ येऊन बाळगुरु असा हाक मारल्याबरोबर बाळगिरी महाराज बाहेर आले काय होय बोला महाराज आपण जर विहिरीमध्ये उतरलो आपला कपडा वल्ला डोसक्याचे केस वल्ले सगळंच वल्ल होते आपल्या मात्र बाळगिरी महाराज
3 दिवस 3 रात्र त्या गिरीमध्ये गुप्त होते, तरी त्याच्या अंगावरचं एकही केस ओलं झालेलं नाही. बघा नामाची ताकद. बाहेर आले आणि त्यावेळेस माय बापाला सुद्धा कळालं की आपल्या जवळ ठेवून घ्यायच्या लायकीचा नाही. त्यावेळेस राहे रावण श्री गुरुमूर्ती आले केवळ्यात. दत्तगिर महाराज दीक्षा दिली स्वामीस. श्री दत्ताची पूजा करता नाही आळस. रात्रंदिवस मुखी दत्त नामाचा ध्यास. असं त्याला ध्यास लागला. तेव्हापासून मग बाळगीर महाराजाला बापूजी पाटलाची भेट झाली. गुरु शिष्यानं मिळून आनंद पाठ सर्व गाथाच भजन तर दोघांनी मिळून लिहिलं. हे होतं बाळगीर महाराज. मग राहेरून किवळ्याला, किवळ्याहून नांदेडला. आता नांदेडला गाडी पुण्यामध्ये पण आहे आता सुद्धा. कधी गेलं तर बघून या. नाही महाराज आम्ही नांदेडला जाता आम्हाला मठ सापडण्याचं लय दिसलं नाही म्हणाल्या ते काय जाऊन तिथं बघावं लागते तर कुठं तरी सापडते. मग जड झाले मातेचे हस्त. प्रकाश पडला स्वर्गात. उतरली समाधी त्वरित. अनतया सतीची ज्ञानाला बसले आणि ती ज्योत त्याच्यामध्ये आल्यावर वजन लागायला लागले हात. आणि स्वर्गामध्ये सुद्धा प्रकाश पडला. एवढा प्रकाश दत्त प्रभूचा झाला. मग उघडली नेत्र कमळ. ज्योतीत दिशे कोमल बाळ. आनंदाश्रू आले सकळ. तव नयनी मातेच्या. आमच्या मातेनं डोळे उघडल्याबरोबर हातामध्ये दत्त प्रभू दिसायला लागले. आणि आमच्या मातेच्या डोळ्याला आनंदाचे अश्रू यायला लागले. कारण भक्ती सफल झाली होती. नामस्मरण सफल झालं होतं. मग बाळ पाहे निरखून आतर त्रैलोक्याचा धनी जाण. जीवतारक मोक्षदाने जाण. ब्रह्ममूर्ती अवतरली. दत्त महाराज काय साधे होते काय? बाळ बघू लागले इकडे तिकडे बघ लहान लेकरं. आमच्या माते काय म्हणली हा तर त्रैलोक्याचा धनी. 3 लोकांचे धनी होत. स्वर्ग मृत्यू पाताळ. मग जीवतारक मोक्षदाणी. इथं जीवाला तारणारे होत. ब्रह्ममूर्ती अवतरली. 60,000 वर्ष केली प्रतीक्षा. बरी घेतली बाप्पा परीक्षा. पुरवली पुत्रकाची इच्छा. धन्य धन्य गुरुराया. अनुष्या मातेनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि दत्त महाराजाला सांगायला लागले महाराज लय भारी परीक्षा घेतली 60,000 वर्षाची. आमची तर 2 दिवसाची आहे परीक्षा. तरी माणसं नापास वाली. 60,000 वर्ष परीक्षा घेतली दत्त महाराजांना. तेव्हा कुठेतरी आले. बरी घेतली बाप्पा परीक्षा. नंबर 1 परीक्षा घेतला तेव्हा. मात्र भक्ती जर असेल तर परीक्षामध्ये उत्तीर्ण होते. पुरवलेली पुत्रकाची इच्छा. अनुष्या मातेला बाळ नव्हतं. तिने पुत्रकाची इच्छा पुरवलास. धन्य धन्य गुरुराया. धन्य त्या द्यायला. मग मातेने बाळ हृदय धरिता. दुग्ध पाना फुटला क्षण लागता. प्रेमामृत सरमुखीचा कथा. समाधिस्थ दोघे. देव आणि भक्त दोघही समाधिस्थ झाले. कोणता